तर तुमचं स्वागत आहे आपल्या एका परत मोठ्या ब्लॉगमध्ये. आलो होतो आपण विहिरीवर. विहीर भिजवायची होती. विहीर भिजवायची कशासाठी भिजवायची सोऱ्या सांग रे. वीर आपण काय सांगता येत नाही म्हणजे डायरेक्ट सांगता येत नाही. त्याला सांगता येत नाही. मी सांगतो तुम्हाला विहीर कशासाठी भिजत असतात. कारण की आता नवीन विहिरीचं बांधकाम झालेलं आहे. त्याला भिजवावंच लागते. काही केलं तरी त्याला भिजवावंच लागते. काही झकमाऱ्या करा तिकडं, दिवसभर फिरा, काही करा, मग आता सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम भिजवावं लागतं. त्याच्यामुळे हे असं मोटर लावून द्यायची, असं भिजवायचं. कळालं का? सांग मग पब्लिकला काय करावं लागतं ते. पब्लिक इथे सोऱ्याला विचारा. वीर संध्याकाळी आणि रात्री भिजवावं लागेल. रात्री काला कुणाला भिजवायची? संध्याकाळी आणि रात्री का? सकाळी कोण भिजवेल? सकाळी आणि संध्याकाळी. बस 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 सब झालं, समजायला. थँक्यू. सोऱ्या काय म्हणणं आहे तू? काय नाही, आपण या नदीमध्ये कासव आहे. आपण त्या कासव पाहू शकता, पण ते कासव खोल गेलेला आहे. नदी हे का? विहीर भिजत आहे. विहीर भिजिता सोऱ्या आलाय. सोऱ्या काला आला तो? मी कासव पाहायला आलो. कासव नाही, काय नाही याच्यात. कासव गेला मरून. नाही, हाय मी पाहिलं होतं. मग लाडलंय केव्हा पाहिला होता? आपलं बांधकाम भिजवायलो आणि कासव बघा लपून बसला इथं. याला आवडायला आपण दिसना झालो. अरे भैया ते बे 4 उन्हाळे जास्त पाहिलेत आपण. असे बघा चारी कोपऱ्यानं 4 मुंड्या चित ईर भिजवावं लागते. नवीन बांधकाम आहे. बांधकाम कच्चं आहे. काय खपली बरोबर आहे. कच्चं बांधकाम असल्यामुळे विहीर पा छान बांधली का नाही. ओके, उडी मार, चांगली मारा. रे खूप कालत्या. थांब रे. आणि आय बनायचे का? सांगायचा का अभ्यास काय राहते ते? बनायचं आय हा बनायचं का? सांग की. इकडं माहिती आता. IAS बनायचे का तुला? लाकूडान रे IAS बनायचं म्हणे याला. IAS बनायचं का तुला? माकडा. अबे पढ़ाई लिखाई पे ध्यान लगाओ. हातपुडी कर. IAS बनी तुला. बनायचं का? IAS बनायचं? IAS बनायचं का? सांगी. हा काय सांगायचं मग? IAS बनायचं मग सांगायचं काय? काही नाही. हा IAS बनायचं रे. माझं सांगायचं काय तुला? अभ्यास करून सांगायचं का IAS चा? कसं काय बनायचं IAS? सांगा की तुम्ही म्हणाले म्हणून. अबे IAS कशाला बनायचंय? तुम्ही म्हणाले म्हणून म्हणालो गेला. काय अभ्यास करायला बनवावंच लागते का? का तुम्ही म्हणले म्हणून म्हणावं लागतं. सांगा. बरं थांबा. IAS बनायचं रे तुला. सांगायलो की इकडे बाय. मराठीच्या 8व्या धड्याचं नाव काय? सांग की. 2 मिनिटात IAS बनितो. सांग ना. आता काय झालं? हा निसर्ग का? हे पुस्तक काढ रे. पुस्तक काढ रे. मॅथमॅटिकच्या 7व्या धड्याचं नाव काय? मॅथमॅटिक्स झालं नसतं. किती वार राहते? हा किती वार राहते? ती पार्ट 1 पार्ट 2 ते राहते. ते मराठीच्या धड्याचं साधं नाव माहित नाही. हा मराठीच्या पुऱ्या धड्याचे नाव पाठ करावं लागतं. इंग्रजीच्या सगळे तुला एका धड्याचं माहित नाही बेखूपा. तू IAS बनशील का? बंदूक काय बंदूक आहे. तर बघा आता विहीर भिजीनं झालेली आहे. आता आलेले पराठ्या उपटायला. पराठ्या उपटावंच लागतात. तसं आज सगळं कामं करावं लागतं. सुट्टी नाही, कामाला सुट्टी अजिबात नाही. कारण की आज कमाएगा तो कल बैठ के खाएगा मेरी जान. परसों क्या करेगा? परसों झोपेगा. त्यामुळे आज कमाएगा तो कल बैठ के खाएगा. अशा पराठ्या दाखवावं लागतंय. क्वालिटी आणि क्वांटिटी. बाळ पराठा दाखव. क्वालिटी आणि क्वांटिटी. क्वालिटी आणि क्वांटिटी असली पाहिजे कामामध्ये. सुट्टी घ्याय जमत नाही. असं दाखवावं लागतंय निब्बर. काय सोऱ्या बरोबर आहे का नाही? हो. मग
असं उपटावं लागतंय पराठ्या. घरी बसून चालत नसतंय. समजा की फिर से समजाओ. समजाने की जरूरत नाही का? नाही. मग बंद करू का? बंद कर. तर पाहू शकता आपल्या मम्मीजांना दुसरा युनिफॉर्म आणलेला आहे आपल्याला शेतीसाठी. सोऱ्या घेऊन जात आहे आपला पहिला युनिफॉर्म. दुसरा युनिफॉर्म आपल्याला भेटत आहे. तर या युनिफॉर्मवर काम जरा जोरात होते म्हणा असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. तर पाहू शकता सोऱ्या घेऊन येत आहे. सोऱ्यानं युनिफॉर्म आणलेला आहे. सोऱ्या कसा युनिफॉर्म आहे आणि दस्ती आणलेली आहे डोक्याला बांधायसाठी. ऊन जास्त लागणार नाही आहे का नाही? इथं ठेवू का? अरे इकडं जाण ना भावा. हे आमच्या अण्णाच्या हळद काढण्यासाठी ट्रॅक्टर आलेले आहे बघा. आपली इकडं हळद आहे ती उद्या काढून घेऊया. क्वालिटी तेवढी विशेष निघणार नाही वाटायले कारण की खूप हे झालं होतं, खराब झालेली होती हळद. पाहूया कशी निघते ते काय नाही ते जवळ जाऊन पाहूया, दाखवू तुम्हाला. हळद तर एकदम बेकार निघाली वाटते कारण की इथूनच दिसणं झाली. नाहीतर लय भयंकर अशी हळद निघते दरवर्षीप्रमाणे. यावर्षी हळद तशी निघणार नाही जशी की दरवर्षी निघते. काय की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जशी हळद निघाव तशी नाही निघणार कारण की आम्हाला आधीच हळदीचा अंदाज कळून गेला होता. मका लाडले दाखवू तुम्हाला. चला बघा, तुम्हाला म्हणलं का नाही हळद लय बेकार झाली. चक चढून गेली हळद पाण्यामुळं. पाणी एवढं बेकार झालं अतिवृष्टीमुळं चक राख लागली हळदीची. काय करावं काय नाही समजून झालंय. चढून गेली बघा हळद एवढी, म्हणजे काय सांगावं. इकडं थोडी बरी दिसायली बघा वरच्या साईडनं. हे खालच्या साईडनं खोंबत दिसत नाहीत. खोंबत एक पण दिसणार. तर तुम्ही पाहिलं असेल की किती बेकार हळद निघून राहिली आमच्या अन्नाला या वर्षीला. तर पुढच्या वर्षी चांगली निघल या आशेवर राहतो. आणि इकडे बघा हरभरा काढणे चालू आहे. इकडे जाऊया आणि कामगाराच्या मुलाखती घेऊया. चलो. तो देख सकते हो यहाँ पे हरभरा काढणी चालू आहे. सोरे तू का आला यायला इकडं? तू का आला यायला इकडं? पी मग पाणी. तर पाहू शकता इथं हरभरा काढणी चालू आहे. रोजगारात काय म्हणणं आहे बोला. काही नाही, हा काही नाही. तर या दोघांना गुत्त घेतलेलं आहे. गुत्तेदार काय म्हणणं आहे आपलं? इकडं बा गुत्तेदार ते आहेत. गुत्तेदार काय म्हणणं आहे आपलं? कसं चालू आहे? आमचं हरभरा कसं आहे ते कसं नाही ते मीडिया दाखवा जरा असं. दाखवले हरभरा गिरभर दाखवले. छान आहे हरभरा. म्हणणं काय तुमचं? कसं वाटायले हरभरा काढणीचं? आम्हाला हरभरा काढण्याला जरा काय व्हायले? केला चालू. बरोबर. तर पाहू शकता हरभरा काढणी चालू आहे. आणि यावर्षी तेवढं हरभरा आले नाही. पुढच्या वर्षी आणखी उत्पन्न काढूया. थँक्यू.